वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापो, गीतेचे एकूण 18 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र, संजय आणि अर्जुन ह्या तिघा जणांचे वक्तव्य आहे. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये पहिल्या अध्यायात ते बोलले नाही. तर हे 4 माणसं आहेत, 4 जण आहेत. श्रीकृष्ण महाराज आहेत, अर्जुन आहे, संजय आहे, धृतराष्ट्र आहे. हा आता याची जी योग्यता पाहिली आपण, तर सगळ्यात खालचा योग्यतेचा माणूस धृतराष्ट्र आहे. त्याच्यानंतर संजय आहे. धृतराष्ट्रापेक्षा श्रेष्ठ संजय आहे. संजयापेक्षा श्रेष्ठ अर्जुन आहे. आणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण महाराज आहेत. तर जो केव्हा बी सभेत बघा तुम्ही, चांगला माणूस अगोदर बोलतच नाही. जो कमी दर्जाचा माणूस आहे तो अगोदर बोलतो. तर धृतराष्ट्र अगोदर बोललेला आहे. पहिल्या गीतेमध्ये प्रथम धृतराष्ट्र बोलला, नंतर संजय बोलला, नंतर अर्जुन बोलला, आणि नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज बोलले. श्रीकृष्ण महाराजांना प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे विषय समजून सांगितले. त्यांनी अर्जुनाने प्रश्न विचारले, श्रीकृष्ण महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, समजून सांगितलं आपल्याला. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन हा म्हणला की येव मुक्त अर्जुन सखे रथो पस्त उपाविषेत विस्तृत शिश्रम चापम शोक सविघ्न माणस. तो रथाच्या पाठीमागं जाऊन शोक सविघ्न होऊन बसला, रडत बसला. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं की तू हे युद्ध जर केलं नाहीस तर काय होईल. आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करशेसी तत सुधर्म कीर्तींचे हितो पाप कमवापशेसी. तुला पाप लागेल आणि तुझा सुधर्म जाईल आणि तुझी कीर्ती बी जाईल. अकीर्तीम चापी भूतानी कथयिष्यन्ते ते व्यायाम संभावितशीचा कीर्ती मारणार तीर्थ. आणि तुझी अपकीर्ती झालेली जे तू संभावित आहेस आणि संभाविताला अपकीर्ती झालेली ही मरणापेक्षा वाईट आहे असं सांगितलं. आणि शेवटी सांगितलं की अर्जुन तू युद्ध कर, हे धर्मयुद्ध आहे आणि तुला हे करावंच लागणार आहे. आणि मग असं सांगितलं. आणि मग अर्जुनाची प्रश्नाची शरबती सुरू झाली. त्यानं प्रश्न दुसऱ्या अध्यायात अगोदर विचारला की मग स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव स्थितधी किम प्रभासित किमासित वर्जत. माणूस हा स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो, याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनं अनेक परीनं दिलं. मग तिसरा अध्याय सुरू झाला. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म कसे करावं हे सांगितलं आणि काम क्रोधापासून सावध राहण्यासाठी सांगितलं. चौथा अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतायत की हा योग मी तुला सांगितला, ह्या म्हणजे इक्ष्वाकुला सांगितलं, त्यानं म्हणून सांगितलं आणि परंपरेला ज्ञान हे तुला सांगतो आहे असं म्हणले. चौथ्या अध्यायामध्ये काय सांगितलं, कर्म. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं, ज्ञानाचं महत्त्व पटवून सांगितलं. पाचव्या अध्यायामध्ये कर्मयोग आणि संन्यासयोग कसे, कर्मयोग कसा श्रेष्ठ हे सांगितलं. 6व्यामध्ये योगी होण्याचा सल्ला दिला. 7व्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान सांगितलं. 8व्यामध्ये अक्षर ब्रह्मची माहिती सांगितली आपल्याला. आणि 9व्या अध्यायामध्ये राजविद्या, राजगुयोग, मग राजविद्या काय आहे हे सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला. 11व्या अध्यायामध्ये विश्वदर्शन योग सांगितलं. तर श्रीकृष्ण महाराजांनं विश्वरूप दर्शन दाखवलं. तर संजयाला चतुर्भुज पाहिलं संजयानं, आणि अर्जुनानं विश्वरूप पाहिलं, आणि उद्धव देवानं कैवल्य परब्रह्म पाहिलं. तर असं सांगितलं. आणि हा जो 12वा अध्याय सुरू झाला, 12वा अध्याय हा भक्तियोग आहे. तर हा जो भक्तियोग आहे, तर ह्या अध्यायाचे 20 श्लोक आहेत. तर 8 श्लोक
श्रीकृष्ण महाराजांना फक्त भक्त कसा असावा याच्यावर सांगितले आणि 12 श्लोकामध्ये त्यांनी म्हणजे परमेश्वर कसा आहे, कोण्या परमेश्वराची भक्ती करावी. तर परमेश्वर म्हणजे काय, सच्चित आनंद म्हणजे परमेश्वर. सत शब्दे ब्रह्म बोलजे, चित शब्दे माया बोलजे, आनंद शब्दे ईश्वर बोलजे, ऐसा त्रिवंश परमेश्वर. आणि ह्या परमेश्वराचे 2 विभाग आहेत. ते अव्यक्तिकता असतात, अव्यक्त असतात. ते एक ब्रह्म आणि ईश्वर. ईश्वराला कैवल्य म्हणतात, ब्रह्मांना मोक्ष म्हणतात. तर असे तर मग आता अर्जुनाने विचारलं की देवा एवं सतत युक्ताये भक्तास्ताम परिपासते याच्यापेक्षा उत्तम तेशाम के उत्तमा. मी त्या अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू का तू व्यक्त झालास आणि मायापूर धारण करून आलास, तर तुझी भक्ती करू का त्या अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मये व मन अध्यस्व मये बुद्धिम निवेशे मया एव आत्मोद्धम न संशय. तो माझ्यात मन घाल म्हणजे व्यक्त परमेश्वरात मन घाल, माझीच उपासना कर, तुझी ऊर्ध्वगती होणार याच्यात संशय नाही असं सांगितलं. आणि अव्यक्त परमेश्वराची भक्ती त्याने सांगितली की ते म्हणले काय म्हणले क्लेशो अधिकत रस्तेशा व्यक्त असक्त चेतसा अव्यक्ता गतीनं दुःखम देवत बीर वाटते. ते त्याची भक्ती करणं इतक्या अवघड आहे, परंतु कोणची बी भक्ती केली तर माझी प्राप्ती होऊ शकते. म्हणजे अव्यक्त परमेश्वराची भक्ती केली तरी माझी प्राप्ती होऊ शकते आणि व्यक्त परमेश्वराची भक्ती केली तरी माझी प्राप्ती होऊ शकते. परंतु व्यक्त परमेश्वराची भक्ती अतिशय सोपी आहे आणि अव्यक्त परमेश्वराच्या भक्तीमध्ये फार अडथळे आहेत. ते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या बोचऱ्यानं जसे तो चेनी खावे त्याप्रमाणे तितकी अवघड आहे ती अव्यक्त परमेश्वराची भक्ती, ब्रह्माची भक्ती. म्हणून ती भक्ती त्यांनी कर नाही तर नको करू, करण्याबद्दल काय नाही, परंतु अवघड आहे असं श्रीकृष्ण महाराजांनं अर्जुनाला सांगितलं. आता 10-12 आधीमध्ये हे सगळं सांगितलं आणि 7-8 श्लोक जे आहेत ते श्रीकृष्ण महाराजांना फक्त भक्त म्हणजे कसा असावा तर याच्यावर सांगितलेले. तर बाबा ते म्हणले की आदिष्टा सर्वभूताना जो कोणाचाही द्वेष करीत नाही, आदिष्टा सर्वभूताना मैत्र करून येवचे, सगळ्याची त्याची मैत्री आहे आणि निर्ममो आहे, कोणत्याही प्रकारची कोणताही मोह नाही त्याला, निर्मोह निरंकार अहंकार नाही, सुख दुःख सेमे सेमी, सुख दुःख सम दुःख सुख सेमी, दुःख आणि सुख समे मानणारा आहे आणि सेमी म्हणजे क्षमाशील आहे, असा भक्त मला प्रिय आहे. पुन्हा काय म्हणले संतुष्ट सततम योगी यथात्मा जोडणीचे, नेहमी संतुष्ट राहणारा सतत योगी आहे, परमेश्वराचं चिंतन करणारा आहे आणि यथात्मा आहे आणि दृढ निश्चय आहे. मयर्पित मनोबुद्धी, मला मन आणि बुद्धी अर्पण केलेला आहे, तर असा भक्त मला प्रिय आहे. पुन्हा काय म्हणले यस्मानो दिजते लोकानो दिजतेच्या हर्षामर्ष भयदव्य मुक्तो यशस्वी प्रिया. त्याचा कोणाला त्रास होत नाही आणि त्याला बी कोणाचा त्रास नाही. यस्मानो दिजते लोकानो दिजते आशा हर्षामर्ष भयदव्य, हर्ष अमर्ष याच्या भय द्वेष याच्यातून मुक्त झाला आहे तर तो मला प्रिय आहे असं ते म्हणले. पुन्हा म्हणले अनपेक्ष सुचिर्दक्ष, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही आणि अंतर्बाह्यसुद्धा आहे सुचिर्दक्ष. उदासीनो गथा, गेलं आलं तरी त्याला उदासीन आहे, त्याच्याबद्दल आलं तरी मी त्याला म्हणजे हुरळून जात नाही आणि गेलं तरी दुःखी होत नाही. गता व्यथा सर्व आरोप परित्यागी भक्त सर्व प्रिया, आणि असा भक्त मला प्रिय आहे. येऊन हृषेती न दृष्टी, तो हर्षे बी होत नाही, कोणाचा द्वेष बी करीत नाही. हा येऊन हृष्टी द्वेषी न सोची न कांक्षेती, न काही अपेक्षा करीत नाही आणि कोणती आकांक्षा करीत नाही. कांक्षेती शुभाशुभ परित्यागी, शुभ आणि असं दोन्ही गोष्टीचा त्याग करतो. तर जो भक्तिमान्य आहे, भक्तीमध्ये दृढ आहे, असा भक्त मला प्रिय आहे. समशत्रूचे मित्रेचे तथा माना परमाने, सम शत्रू मित्र आणि शत्रू समान आहेत आणि मान अपमान सम आहे. शीतोष्ण सुखदुःखे सुख, शीत आणि उष्ण सुखदुःख सम आहेत त्याला. तसा संघ विवर्जित आणि संघ आसक्ताची सक्ती म्हणजे संघ धरत नाही तो. समसंग विवर्जित तुलिंदा स्तुतिर्मोनी,
स्तु निंदा पुन्हा निंदा आणि स्तुती सारखी समजतो. मौन धारण करतो. मौनी संतुष्ट येनकेत, आणि काही मिळालं तर संतुष्ट राहतो. अनिकेत ज्याला गरज नाही, स्थिरमती आहे त्याची. अनिकेत स्थिरमती आणि भक्तीमध्ये दृढ आहे. भक्ती मानवे समेप्रिया. ये तू धर्मे अमृतमिदम येतोक्तम परिपासते श्रद्धान मत्परमा भक्त असते. हे धर्मे अमृत आहे अर्जुना. ये तू धर्मे अमृतमिदम येतोक्तम, जो कोणी याचं आचरण करीन तर तो भक्त मला अतिशय प्रिय आहे. माझ्या असं 12व्या अध्यायामध्ये परमेश्वर कसा आहे, कोण्या परमेश्वराची भक्ती करावी असं 12 श्लोकात सांगितलं. आणि पुढच्या 8 श्लोकामध्ये त्यांनी म्हणजे भक्त कसा आहे, भक्त कसा मला प्रिय असतो, कोणता भक्त प्रिय आहे हे सांगितलं मायबाबा. त्याप्रमाणे समजून घ्या आणि पटलं तर घ्या मायबाबा, नाही तर नका घेऊ. शिरनीर तुम्ही राजाऊस आहात, शिरनीर न्याय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे वक्तव्य आवडलं असेल, गीता ज्ञान आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. पण लाईक करायला विसरू नका. जरी सबस्क्राईब तुम्ही केलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.